भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 5 जण निवडणुकीच्या रिंगणात आहे। भाजपकडून एकाला तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी देण्यात आली। भाजपवर आरोप केलेल्यांचा प्रचार करण्याची वेळ आता आल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते 5 जण आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। भाजपच्या वतीने एकाला तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वतीने प्रत्येकी दोघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। दरम्यान भाजपने आरोप केलेले ते उमेदवार कोण आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपने आरोप केलेले उमेदवार आपण पाहतोय, रत्नागिरी सिंधुदुर्गचे नारायण राणे, वायव्य मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर, दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव, रायगडचे उमेदवार सुनील तटकरे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या सगळ्या नेत्यांवर भारतीय जनता पक्षाने आरोप केलेले होते। मात्र आता त्यांचाच प्रचार करण्याची वेळ भाजपवर आली। भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या लोकांना काल लोकसभेची उमेदवारी दिली। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा भ्रष्टाचार महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष जो भारतीय जनता पक्ष आहे यांना मान्य होता का, याच्यातलं नेमकं खरं काय आहे। आज त्यांना उमेदवारी दिलेली आहे, उमेदवारी देताना भ्रष्टाचार हे त्यांचं मेरिट आहे की नाही हे त्यांनी सिद्ध करावं किंवा सांगावं लोकांना। आपल्या मार्फत मी मागणी करतोय भारतीय जनता पक्षातर्फे, आपण सतत स्वच्छ असल्याचं, पार्टी विथ डिफरन्स असल्याचा डंका वाजवत असता आणि किरीट सोमय्याने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय पक्षाच्या जनता पक्षाच्या आदेशावरून केलं। म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं, मग किरीट सोमय्या, आपले रवींद्र वायकर असतील, यामिनी जाधव असतील, राहुल शेवाळे असतील, या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का, आणि ती करावी अशी माझी विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।